नमस्कार. शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत पिवळी वांग्याची गरगट्टा भाजी. बघू आपण गरगट्टा भाजी कशी बनवायची. किती छान पातळ भाकरी आणि गरगटी भाजी खूप छान लागते खायला. बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची. ही आपली फुलाची बाग आहे, त्याच्यात वांग्याची झाडं आलेत, लावलेत आम्ही. किती छान आले. एक वांग्याचं झाड दिसलं, म्हणलं आता गरगटी वांग्याची भाजी करावी. घरी घेऊन आले मी त्याला, छोटे छोटे काप करून घेतले. आता शिजायला टाकूया आपण हे कट केलेली वांगी. चिंच टाकूया आपण त्याच्यात शिजायला टाकताना. आता ओले चिंच आहेत ना आता, त्यामुळं 2-4 बुटके टाकायचे. थोडे हरभऱ्याची डाळ टाकायची. शिजवून घ्यायचं आपण थोड्या वेळ, 10 ते 15 मिनटं. आता ही भाजी आपली शिजून झाली. वांगी, चिंच, डाळ आणि त्यात थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकले बरं का, आणि बारीक करून घ्यायचं. जास्त पण नाही बारीक करायचं. लसणाच्या पाकळ्या, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली मी. हळद, हिरवी मिरची आहे बरं का, ही मी आधी ठेचा करून ठेवलेला, ते टाकला मी. तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता 2-4. मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, असं सगळं टाकायचं भाजीला. खूप छान होते ही भाजी, गरगटी भाजी. दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान लागते. परवा सोलापूरला गेलेले ना, त्यावेळेस सोलापूरची भाकरी आणलेली, एकदम पातळ आणि कडक अशी कुरकुरीत. मग काय लगेच ताव मारला मी. सोबत हिरव्या मिरच्याची शेंग, ठेचा आणि गरगट्ट भाजी वांग्याची. मस्त वाटलं खायला.